पाकिस्तानमध्ये जे आता हल्ले होत आहेत, हल्ल्याला प्रत्युत्तर भारताकडून दिलं जात आहे. काही लोकांचं असं म्हणणं आहे की काही लोकांना युद्ध नको आहे, काही लोक युद्ध व्हायला पाहिजे असं लोकांचे म्हणणं आहे. तुम्ही नेमकं कसं बघता? हे बघा, युद्ध कुणालाच हवं नसतं. युद्ध ही अतिशय अपरिहार्य आणि अप्रिय अशी आपत्ती आहे. मात्र युद्धाचं उन्मादी स्वरूप ज्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय ते मात्र अत्यंत वाईट आहे. कारण सध्या भारत पाक सीमेवर जो तणाव आहे तो क्रिकेटच्या सामन्याचा तणाव नाही, तो सामरिक प्रसंगाचा तणाव आहे. त्याचं भान सगळ्यांनी बाळगलं पाहिजे. ज्या राजकीय पक्षांच्या लोकांना यात फार उन्माद साजरा करावा असा वाटतोय त्यांनी याचा विचार केला पाहिजे की सीमेवर धारातीर्थी पडणारे जे लोक आहेत त्यांच्या कुटुंबियांची मानसिकता काय आहे. कोणाचा मुलगा जातोय, कोणाचं कुंकू पुसलं जाते, कोणाचं लेकरू जाते, कोणाच्या डोक्यावरचं छप्पर जातं, त्यावेळेला त्यांच्या कुटुंबात काय वाटत असतो. याचा अर्थ आम्ही भीतीने गाळण होऊन घरातच बसायचं असं अजिबात नाही. परंतु सीमेवर जवान धारातीर्थी पडत असताना त्याची बॅनरबाजी करत भाजपा जे अत्यंत गलिच्छ श्रेयवादाचं राजकारण करत आहे ते अत्यंत निंदनीय आहे. कारण युद्ध हा सेलिब्रेशन करण्याचा इव्हेंट नव्हे. युद्ध ही अतिशय अप्रिय आणि अपरिहार्य अशी आपत्ती आहे. त्याचं भान या लोकांनी बाळगलं पाहिजे. शेवटचा प्रश्न विचारतो. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. हे होईल का आणि त्याचा कसा फायदा महाराष्ट्राला होईल? झालं मी याच्या आधीही खूप वेळा बोलून झालंय माझं की राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे हे दोघे भाऊ आहेत. कुटुंब म्हणून त्यांनी कायम एकत्रित राहावं असावं. किंबहुना अजित पवार, शरद पवार यांनी सुद्धा कुटुंब म्हणून एकत्रित असावं, कुणाचंही कुटुंब एकत्रित असावं. राजकारण म्हणून त्यांनी काय भूमिका घ्याव्यात हे ठरवण्या इतकी निश्चितच मी मोठी नाहीये. मला असं वाटतं की हा अत्यंत पक्षाच्या वरच्या स्तरावरचा निर्णय आहे. त्यामुळे माझ्या पक्षश्रेष्ठींना काय वाटतं ते जास्त महत्वाचं आहे. आणि या संदर्भाने काही असेलही घोषणा तर ती त्यांनी त्यांच्या पातळीवरून ते अधिकृत पद्धतीने घोषणा करतील. असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, या सगळ्या जर तरच्या बोलण्याला आता काहीच अर्थ नाही. त्यामुळे मी त्यावर प्रीमॅच्युअर असं काही बोलू नये असं मला